नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, अखेर पेन्शनधारकांना मिळाला दिलासा। आता केंद्र सरकारप्रमाणे मिळणार पेन्शनधारकांना मोबदला। चला तर पाहूया ही आनंदाची बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका। पेन्शनच्या मुद्द्यावरून अनेक मतांतरे गेल्या काही दिवसांमध्ये समोर आली आहेत। जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत कर्मचाऱ्यांनी संपाची हाकही दिली, ज्यानंतर आता राज्य शासनानंही या संदर्भातील हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे। परिणामी आता लाखो पेन्शनधारकांमधून बऱ्याच जणांना सरकारच्या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे। येत्या काळात महाराष्ट्र राज्य सरकार 80 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या आता वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना मोठा दिलासा देणार आहे। सरकारी सेवेमधून निवृत्त झालेले मात्र ज्यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे अशा पेन्शनधारकांना आता केंद्राकडून मिळणाऱ्या मोबदल्याच्या धर्तीवरच राज्य सरकारही मोबदला देणार आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्याची माहितीही समोर येत आहे। पेन्शनच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सुबोध कुमार समिती नेमण्यात आली होती। आता या समितीने अहवाल सादर केल्यानंतर त्या अहवालाचा अभ्यास केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे। या अहवालाच्या धर्तीवर सर्व शक्यता आणि तथ्य तपासून पाहिल्यानंतर आता भविष्यातील त्याचे परिणाम लक्षात घेत येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे। सरकारी सेवेतून निवृत्त झालेले आणि 80 वर्ष ते 85 वर्ष वय असणाऱ्यांना आता केंद्राप्रमाणे 20% वाढीव मोबदला मिळणार आहे। 85 वर्ष ते 90 वर्ष निवृत्तीधारकांना आता 30% तर 90 वर्ष ते 95 वर्ष निवृत्तीधारकांना 40% वाढीव मोबदला मिळणार असून 95 ते 100 वर्ष निवृत्तीधारकांना आता 50% वाढीव मोबदला मिळणार आहे। तर 100 आणि त्यापुढील वयाच्या निवृत्तीवेतनधारकांना 100% वाढीव मोबदला मिळणार असल्याची ही माहिती समोर येत आहे। संघटनांच्या मागणीनुसार आता राज्य शासनाने महत्त्वाचे 5 निर्णयही घेतल्याचे स्पष्ट केले आहे। 31 मे 2005 पूर्वी जाहिरात दिलेल्या आहे अधिसूचित केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना निवृत्तीवेतन नियमानुसार आता समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, ज्यामुळे आता सुमारे 26,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे। तर 80 वर्षावरील निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन देणे, सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणे, तर निवृत्तीवेतन आणि अंशराशीकरण पुनर्स्थापना कालावधी सुद्धा कमी करणे या तरतुदी आता असणार आहेत। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। धन्यवाद।